टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदेंच्या शिवसेनेला देतं, लाचार होऊन निवडणुका लढवणार नाही। पुण्यात 23 आणि 24 प्रभागात अपक्ष लढणार, रवींद्र धंगेकर आक्रमक। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर पुण्यात अपक्ष निवडणूक लढणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्याने प्रणव धंगेकर अपक्ष लढणार। धंगेकरांवर अन्याय होणार नाही, धंगेकरांची कोंडी होत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। इतके वर्ष लढाई लढलो, मुंबई कोणी हिसकावू शकलं नाही। रक्त सांडून मिळवलेली मुंबई 2 गुजराती गिळायला निघाले तर उद्धव ठाकरेंची टीका। मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब। 207 जागांचा तिढा सुटला। उर्वरित 20 जागांवर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून आज रात्रीपासून AB फॉर्म वाटला जाणार। बंडखोरी टाळण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून यादी जाहीर केली जाणार, सूत्रांची माहिती। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला नंदनवन निवासांनी भेट घेणार। मीनाक्षी शिंदेंनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढे काय निर्णय घेणार याकडे लक्ष। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला। 131 पैकी शिंदेंच्या शिवसेनेला 87, भाजपला 40 जागा, उर्वरित 4 जागांसाठी लवकरच तोडगा निघणार, सूत्रांची माहिती। गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन। या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा। पवारांच्या निवासानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबियांचं स्नेहभोजन। गौतम अदानी माझे मोठे भाऊ, मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर हक्काने गौतम भाईला सांगते। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना उपरोधिक टोला, तर काही लोक मोठी झाली की टीकाटिप्पणी करतात, अजितदादांचा पलटवार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाचा आशिष माने अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत वॉर्ड क्रमांक 174 मधून निवडणूक लढवणार, तर भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांनाही राष्ट्रवादीकडून तिकीट। मुंबईत ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी, 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। मुंबईत वंचित काँग्रेसची आघाडी, वंचित 62 जागांवर लढणार। पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्रपक्ष युतीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं विधान, तर वंचित काँग्रेसच्या युतीचा महापौर मुंबईत असणार, वडेट्टीवारांकडूनही विश्वास व्यक्त। पुण्यात भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार। आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठापणाला, उमेदवारांची पहिली यादी उशिरा जाहीर होणार असल्याची माहिती। पुण्यात महाविकास आघाडीतील 3ही पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार। उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागात पेच कायम। मातोश्रीवरील कालच्या बैठकीत मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा उद्या पहिला मेळावा। राज ठाकरे मार्गदर्शन करणार। रंगशारदा येथे मनसेचा मेळावा होणार। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। शिवसेनेचा 25 जागांचा प्रस्ताव भाजपने नाकारला। भाजप 15 ते 16 जागा देण्यास तयार होती, सूत्रांची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।